आई आई करणारी मुलगी, सतत आई आई करणारी मुलगी जेव्हा दुसऱ्या घराची होऊन जाते, खरं सांगू जीवनाची खरी कसरत इथूनच सुरू होते. एका घराचा उंबरठा सोडून पाऊल जेव्हा दुसऱ्या घराच्या उंबरठ्यात पडतं, एका घराचा उंबरठा सोडून पाऊल जेव्हा दुसऱ्या घराच्या उंबरठ्यात पडतं, अगदी त्याच क्षणापासून आई आपल्यासाठी काय आहे हे नव्याने कळू लागतं. आई तू नेहमी असंच करते, आई तू नेहमी तसंच करते, आई सोबतची वाटणारी कटकट, इथपासून ते अगं आई आज मी हे केलं एवढं बोलणं अचानक बदलून जातं. मग आठवून आठवून आईला आपण किती त्रास दिला या भावनेनं काळीच व्याकुळ होतं. मग आठवून आठवून आईला आपण किती त्रास दिला या भावनेनं काळीच व्याकुळ होतं. आता प्रचंड प्रेम केलं तरी बालपण